नमस्कार मंडळी, मी मुक्ता. तर आज माझा अचानक भयानक एक प्लॅन ठरला. म्हटलं आज मामाकडे जायचं आहे. मग मामाकडची खूप आठवण येते. आजी पण मला खूप बोलवत होती ये म्हणून, आणि मला आजीची पण खूप आठवण येत होती. त्यासाठी मी मामाकडे जायला निघाले. मला महाराजांचं दर्शन झालं, म्हणजेच आपल्या आराध्य दैव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतलं आणि मी निघाले पुढच्या प्रवासाला. मला स्टॉपवर लगेच बसही भेटली. बसमध्ये बसत्या क्षणी मी तिकीट काढलं. तिकीट काढल्यानंतर मला बसमध्ये विंडो सीटही भेटली. त्यामुळे मी मस्त प्रवासाचा असा आनंद घेत होते. तोच काय बघता क्षणी इथे 2 वाहनांचा अपघात झाला होता. 2 कार पलटी होऊन रस्त्याच्या पलीकडे पडल्या होत्या. मित्रांनो, तुम्ही गाडी चालवताय पण हा विचार करून गाडी चालवा. पाठीमागे आपले आई वडील भाऊ बहीण आहेत, त्यामुळे गाडी प्लीज सावकाश चालवा. त्याच्यानंतर मी पोचले बेळगावमध्ये. बेळगावमध्ये खूप ट्रॅफिक होतं. त्याच्यानंतर मी बसमधून उतरले. बसमध्ये उतरून मी पोचले बेळगावच्या स्टँडवरती. बेळगावच्या स्टँडवरनं मला खानापूरला जायचं होतं. त्यासाठी मला दुसरी बस पकडावी लागली आणि मी फायनली पोचले खानापूरमध्ये. त्याच्यानंतर मी बेकरीमध्ये गेले. बेकरीमध्ये चिल्ल्यापिल्ल्यांसाठी खाऊ घेतलं. खाऊ घेतल्यानंतर मी परत माझ्या दुसऱ्या स्टँडवरती गेले, कारण मामाकडे जायला परत एक बस पकडावी लागते. त्या बसमध्ये खूप अशी गर्दी होती. तरी पण गर्दीतून थांबून मी पोचले फायनली माझ्या गावामध्ये. बघा, मामाचं गाव माझ्या किती सुंदर आहे, छान आहे. त्याच्यानंतर मी घरी आले. घरी आले पण आई आमची भांडी घासत होती. आईला माहिती नव्हतं, सरप्राईज होतं, कोणालाच सांगितलं नाही मी येणार आहे म्हणून. आणि मी आले आजीकडे. फायनली मी आजीला माझ्या भेटले. आजी खूप खुश झाली. त्याच्या आजीला भेटून खूप भारी वाटलं. तिला पण खूप आनंद झाला. बघू शकता तिच्या चेहऱ्यावरचा आनंद. खूप दिवसांनी मी आजीला माझ्या भेटले. खूप माया केली तिने. खूप गप्पा वगैरे मारल्या आजीसोबत. छान वाटलं खूप. तर माझ्या मामाचा मुलगा शाळेतून आला. मला लाजत होता, तरी मग त्याच्यासाठी आणलेलं मी त्याला खाऊ दिलं. त्याच्यासोबतही गप्पा मारल्या. खूप भारी वाटलं इकडे येऊन. तर माझा आजचा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय.